ज्या तांदुळवाडी गावामध्ये विहिरीमध्ये टेम्पो कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला, ती विहीर आपण बघितली. त्या विहिरीचे मालक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, एक घटना दुर्दैवी घडलेली आहे या ठिकाणी? फार मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आम्ही ही रोडवे सोल्युशन कंपनीने हा रोड घेतला होता. आम्ही रोड चालू असताना आम्ही वारंवार सांगितलं की आमची जुनी विहीर आहे, मुजवाय असेल तर मुजवू शकता, त्याचं काय आम्हाला नुकसान भरपाई देऊन ती मुजवू शकता. आम्ही त्याच केलं ते म्हणले आम्ही काय ना कठडा बांधून देतो. ठीक आहे म्हणलं, आम्ही ते कठडा बांधून देतो म्हणलं तर आम्ही ठीक आहे म्हणलं, पण विहिरीला कठडा बांधून देतो. बांधून देतो म्हणले. आता पण तुम्ही जर बघितलं त्यांनी चाल सोडली, म्हणजे चॅनल सोडलेत, पण ते काम अर्धवट केले. रस्ता आमच्या जमिनी खाली आहेत आणि रस्ता त्यांनी वरत उंचलून घेतलाय आणि त्या मानाने त्याचे कठडा उंच केलेला नाही. अशा घटना इथून पुढं पण एक 100 मीटर अंतरावर विहीर आहे. मागच्या 15 दिवसात त्या ठिकाणी पिकअप रात्री 2 वाजता आतमध्ये गेलं. तिथे काय दुर्दैवी घटना घडली नाही. ड्रायव्हर एकटा असल्यामुळे तो वाचला. त्याच्या पुढे हायवे आहे, ही आहे ब्रिज आहे. त्या ब्रिजला महिन्याला एक मोठा असा खड्डा पडतोय. त्याची पण PWकडे आपण तक्रार केली, मॅडमकडे मेल केले आहेत आणि आपण कलेक्टर पण त्यावेळेस पण आपण कलेक्टरकडे ही तक्रार केली आहे. सुरुवातीला हा जो रस्ता आहे नवीन झालेला, तो या विहिरीपासून लांब होता. नाही, लांब होता, पण त्यांनी थोडं ॲक्विजिशन केल्यामुळे ते रस्ता जवळ आला. पण ते खाली होता का हा रस्ता खाली होता आणि जमिनी लेवलच्या बरोबर होता आणि हिने रस्ता वर भरल्यानंतर मग त्यांनी ते उचलायला पाहिजे होतं ना, संरक्षण भिंत उचलायला पाहिजे होती. तसे आम्ही कलेक्टरकडे सुद्धा तक्रार केली आहे. त्याच्या कधी हे कठडा बांधून देतो असं म्हटलं होतं? झालेलं नाही तुम्हाला हे कठडा बांधून देतो असं कधी सांगितलं? त्याच वेळेस रोड ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं कठडा बांधून देतो, पण त्यांनी कठडा बांधलेला नाही. आता सगळी दुर्दैवी घटना तुम्ही सुद्धा बघितलेली आहे. तुमचं काय म्हणणं आता याच्यावर? सरकारकडे काय मागणी आहे, प्रशासनाकडे? खरंच आता काय, एवढी लहान मुलांची दुर्दैवी घटना घडली. छोटंसं बाळ होतं, लहान मुलं होती, महिला होत्या, त्यांच्या कुटुंबावरती फार मोठं संकट आले. मी जरी मालक असलो तर मी काय करू शकत नाही या गोष्टीला, कारण सरकारने कलेक्टरने सगळं जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. आणि जर अशी संरक्षण भिंत असते तर ते आज सगळे जीव वाचले असते. लहान लहान मुलं होते, आमच्या गावातले तरुणांनी आम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी सगळं ते रिस्क्यू करून तरी लवकरात लवकर याचं काम केलं जावं, ही तर मागणी पहिल्यापासून आहे आपली. आता तरी निदान म्हणजे आता एवढी दुर्घटना घडल्या तरी करतील का करतील का नाही ह्याची सो आणखी गॅरंटी नाही, कारण त्या कलेक्टर मॅडम वारंवार सांगितलंय, पण ही काय करणार असं मला तर दिसत नाही. अशी आमची मागणी तर आहेच, आम्ही लेखी पण मागणी केलीच आहे, पण होतच नाही तर आपण किती वेळा मागणार? म्हणजे जे विहीर आहे, ज्यांचे विहीर आहे ते मालक होते, त्यांनी सुद्धा वारंवार याचा पाठपुरावा केला, मात्र तो पूर्ण करण्यात आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या विहिरीला कठडा नाहीये, तो कठडा बांधून देतो असं इथले जे MSRDCचे असते, ज्यांनी हा महामार्ग बनवलेला आहे, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं. याआधी सुद्धा इथून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीमध्ये एक दुर्घटना घडलेली होती, पण ती छोटी स्वरूपाची होती. पण त्यानंतरही प्रशासन जागा झालं नाही आणि त्यामुळे आज या तांदुळवाडी गावामध्ये दुसरी भीषण घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये 8 जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, तांदुळवाडी, पंढरपूर.